ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव आपल्याला कधी भासत नाही गड्या. पण एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून गेली ना, मग कितीही डोळ्यात आसवाना गेलेली माणसं पुन्हा काय आणता येत नाही. बसलेली ऐकून जा. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणं आहे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपली माणसं माथ्यावर गेली ना, पुन्हा कधी माघारी आणता येत नाहीत. महिला मंडळ हरवलेला एखादा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा विकत बनवून घेऊ शकता. विकलेला एखादा जमिनीचा तुकडा आपण आहे असा पुन्हा घेऊ शकतो. पण एकदा का माणसं निघून गेली ना, परत आणता येत नाही. किती मोठा उशिरा लावा. श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा नमन. सारे चरणा संताची या, सारे चरणा संताची या, सारे चरणा संताची. त्यांच्या कृपादाने गणेला विहार, त्यांच्या कृपादाने गणेला, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. नाम वाचे श्रवण कीर्ते, नाम वाचे श्रवण कीर्ते पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबराय यांचा 4 चरणाचा आणि मानवी जन्म मिळाल्यानंतर या जन्माची सार्थकता करण्यासाठी माणसानं कसं जगायला पाहिजे, नवे नवे जीवन जगत असताना काय नीतिसूत्रे वापरायला पाहिजे, नवे नवे जीवन जगत असताना कशा पद्धतीनं भजन करून आपला जन्म सार्थक करता येतो हे पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला. पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवक किमनिमित्तानं आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला बसलेल्या सर्वांना चांगलं ज्ञात असलं, सगळ्याला चांगलं माहीत असलं तरी भक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञाना अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी हौसाबाई केशवजी केदारी या धन्य मातेला आपल्यातून जाऊन आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या चतुर्थ चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या केदारी कुटुंबियांना आणि सगळ्या पाहुणे मंडळीने ठेवलेला हा एकदिवसीय भव्य दिव्य नामसंकीर्तन सोहळा, त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे पती श्री केशवजी केदारी असतील, त्यांचे सुपुत्र श्री संतोषजी केशव केदारी असतील. खऱ्या अर्थानं अतिशय गोड आमच्या संतोष दादाचं कार्य आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विवाह सोहळा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आईसाहेबांचे पुतणे श्री दत्ताशेठ ज्ञानदेव केदारी उपसरपंच बोरज गावचे, त्याचबरोबर पुतणे श्री राजू बारको केदारी आणि सोमनाथजी बारको केदारी. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आई साहेबांना जाऊन आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना ठेवलेला हा एकदिवसीय भव्य दिव्य कीर्तन सोहळा. पैकी कीर्तनासाठी जे आवर्जून उपस्थित आहेत ते आदरणीय आमच्या संतोष दादांचे गुरुवर्य, आपल्या परिसराचं भूषण, वारकरी संप्रदायातले एक भूषण आदरणीय हंडे महाराज या ठिकाणी तेही उपस्थित आहेत. जास्त नावं घेणं टाळेल कारण इथं सगळेच कीर्तनकार आहेत
सगळेच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळी ज्येष्ठ मंडळी, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी. मला वाटतं कुणाचं तरी नाव घेतलं की कुणाचं तरी राहणार आहे. त्यापेक्षा मला वाटतं नावाला थोडासा आपण फाटा देऊयात, कारण त्यातच 10-15 मिनिटं जातील सगळ्याची नावं घ्यायची म्हटल्यावर. सगळ्याला एकच सांगतो, मस्तक हे पायावरी या वारकरी. आपण सगळे वारकरी सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती हांडे महाराजांइतकंच तुमच्याबद्दलही माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण करतो. सगळे गायक असतील, सगळे वादक असतील, सगळे टाळकरी असतील, आमच्या माता भगिनी जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई असतील, आणि सगळी बाल गोपाळ असतील. एकदा सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी द्या. अभंग निळोबरा यांचा आहे. आवाज सगळ्याला स्पष्ट येतोय ना? अभंग निळोबरा यांचा आहे आणि या अभंगात निळोबरा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तसं पाहिलं गेलं तर या मृत्यूलोकात हांडे महाराज जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. पण बाबा, प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली, महाराज त्या संधीचं त्यांनी सोनं करून आपलं काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतायत आम्हाला ही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेने हा जीव दिला दान तयाचे, करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ज्या कामासाठी दिलाय, ते काम आम्ही अविरतपणे आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याची फलश्रुती अशी झाली, आमचा जन्म सफल झाला, आमच्या जन्माची सार्थक झाली. मग महाराज, आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे? महाराज म्हणताय सोपा पर्याय. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म दिला, त्या देवाचं मुखानं नामस्मरण करा आणि कानानं त्या देवाची कीर्ती ऐका. नाम वाचे श्रवण कीर्ती. महाराज, असं केलं तर फायदा काय? पाऊले चित्ती समान. आता पाऊल या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचा. पाऊल या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं, त्यावेळेस साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरले येर झार, झाला सफल व्यापार, काळ सार्थक केला त्यांनी. पण कोणी? महाराज, धरीला मनी विठ्ठल. ज्यांनी ज्यांनी कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं, महाराज म्हणतायत त्यांचा काळ झाला सार्थक. पण महाराज, त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय, भगवंताचं भजन करायचंय, भगवंताचं कीर्तन करायचंय, ते नेमकं कसं करायचं? महाराज म्हणतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जगाला चालत. बाबा, एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि त्याची जिरवायची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं, आणि ज्ञानोबरायाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. एखाद्याचा गाथा पाठ आहे आणि मग त्याचा हिसाळा येऊन गाथा पाठ करणं वेगळं, आणि तुकोबरायाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. जरा पुढे जाऊन बोलू का? येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं मनाला येईल तसं देवाचं नाव घे, पडता जड भारी नेमानं टळे. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. महाराज, असं करत असाल तर काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. मग महाराज, या तीनही चरणाप्रमाणे जर आम्ही जीवन जगत असेल तर तुम्ही काय बोलाल आमच्याबद्दल? महाराज म्हणतात, मग तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालही भगवत स्वरूपाला. निळा मने स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी, काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. अशा काही आशयाचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातला मानवी जीवाला सार्थकतेकडे घेऊन जाणारा अभंग विठाला. खऱ्या अर्थानं हौसा आजींच्या, हौसाईंच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, पुष्पांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलेली नीट आहे का? मी नेहमी बोलत असतो, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव आपल्याला कधी भासत नाही गड्या. पण एकदा का आपली माणसं आपल्याला सोडून गेली ना, मग कितीही डोळ्यात आसवाना गेलेली माणसं पुन्हा काय आणता येत नाही. बसलेली ऐकून जा. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल. माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणं आहे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपली माणसं माथ्यावर गेली ना, पुन्हा कधी माघारी आणता येत नाहीत. महिला मंडळ हरवलेला एखादा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा विकत बनवून घेऊ शकता. विकलेला एखादा जमिनीचा तुकडा आपण आहे असा पुन्हा घेऊ शकतो. पण एकदा का माणसं निघून गेली ना, परत आणता येत नाही. किती मोठा वशिला लावा बाबा. आता किती प्रयत्न केल्यानंतर तुकोबरायाचे 11वे वंश श्रीश महाराज मोरे माघारी आणता येतील? नाही आणता येत गड्या. किती मोठा वशिला असला, तुकोबरायाचा एवढा मोठा वशिला असला तरी एकदा माणूस गेला ना, परत माघारी आणता येत नाही, ही वस्तुस्थिती.
पण ज्या दिवशी आतोनात प्रेम करणारी, हाडाचं काळं रक्ताचं पाणी करणारी आई निघून जाते, रक्ताचं पाणी हाडाचं काळं करणारा बाप निघून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं रूपानं दिसायला सुरुवात होते. एका कवीनं त्याचं किती गोड शब्दात वर्णन केले बघा, ऐकू द्या. आंबरुनी वासराले इको चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. हे आया बाया सांगत होत्या भो तुझ वाहताना, अर दुष्काळात मायेच्या माझे अटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. हे कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. अरे काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या रूपाने सरस्वत होतं. पहिल्यांदाच मी आई बाप विषयी मांडणार नाही, शेवटी निमित्त ते, त्यामुळे 10-15 मिनिटं आई बाप या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय द्यायचा आहे. बसलेले ऐकून जा. ज्या मार्गाने आई साहेब गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागतंय. मला जावं लागतंय, गायकाला जावं लागतंय, पकवाज वादकाला जावं लागतंय, टाळकऱ्याला जावं लागतंय, किती मोठा महाराज असला तरी त्याला जावं लागतंय. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय, पण त्यांना सुद्धा पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागतो, यात नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगात ते चालिता मीच ऐकू. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो जगाचा मालक जरी अवतार घेऊन इथं आला तरी त्याला सुद्धा अवतार कार्य जास्त. ते पामर जीव किती, ते पामर जीव किती, ते पामर जीव किती, ते पामर जीव नाही अने गोड आहेत. येत नाही उर आले अवतार, एरते पामर जीव किती, किंवा उदंडचे आले जन्मोन या मेले, होऊन या गेले रावरंक. ही आधी कमी पडत असेल तर पुढची सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे कालके फाशी. हे भी कमी. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, मेला पंजा मेला. बाप मचला गेला, बाप मचला गेला, बाप मचला गेला, बेटा नाम पण कोई पैसा झाला. आता उठा, आता उठा, आता उठा, उठा दादा पाठी भया रे मोठे पंढरी वाचून
पाताळ करा. कारण गडी लय प्रमाणात चालणार आहे. प्रमाणाशिवाय 1 मिनिट बी बाजूला जाणार नाही. गोड प्रमाण दिला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला. मग आता उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. बाबा जन्मय म्हणजे मृत्यू आहे. पूर्व पेटिका थोडीशी मानतोय पुढे जातो. ऐका मी नाही सांगत. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड वर्णन करतात बघा. थाप उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊली म्हणतात ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झालाय त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगाते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे का. बाबा सचिवाला मरावं लागतंय नवल नाही. पण बसलेले मला एक सांगा निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल काय. राहता येत असेल. देव पटून वा दादा चॉकलेटी शर्ट दादा तुम्ही सांग. तुमच्या अंगावरती शर्ट आहे लय गोड आहे चॉकलेटी लय प्रेम आहे तुमचं त्याच्यावरती. किती वर्ष घालाल. जास्तीत जास्त वर्ष 6 महिने. लय चिकट असाल 2 वर्ष. लय चिकट असाल 3 वर्ष. आणि तुमच्यापेक्षा मी लय चिकट आहे 4 वर्ष. याच्या पलीकडे शर्ट घालता येणार नाही. एक दिवस तो फाटणार आहे जीर्ण होणार आहे. जीर्ण झाल्यानंतर टाकून देऊन दुसरं कापड शिवून परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यू ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के. अरे यू ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटतोय. पण काय झालं सध्या बाबा या कपड्याचाच लोकांना गर्व झालाय. माझा की लोक बरं एकदा पैसाल्या लोक ग बसत आले असतात काय नवनाथ दादा. लय पैसाला लोकांकडे. आमच्या गावात एक जण आहे दिवसाला 4 ड्रेस बदलते महाराज. दिवसाला 4. सकाळी 1 दुपारी 1 संध्याकाळी 1 झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं हात लावाय सुद्धा बी वाटतं कापतो का काय र. म्हणजे इतकी कडक म्हणजे तलवारीला धार कमी पण ह्याच्या कपड्याला धार जास्त. बरं किती कडक कपडे घातले तरी मस्त वाट्यात होय जायचंच आहे ना. बरं मस्त वाट्यात आपले माहित असल्या लोक म्हणतात काय नाही नाही लिननचं कापड घालीत होता 3-3 हजार रुपये मीटरचं. फरा 3-3 हजार मीटरचं होय. तसं असतंय काय मस्त वाट्यात तसं नसतंय. 60चं नाही बस तेवलं. कारण ही गबाळ दिसते का जोवरी चलन गा तोवरी मनती माझा बांधोनी या देती यमाची हाती भूषणे गीती काढून या. तुमचं पाटे मला तिकडे जायचं नाही. नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. बाबा तीच 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैतीला मसन वाट्यात गेलं. आणि बाबा आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता मला जरा नाद आहे पुढे पुढे करायचं. मला सरान रस्ता येत नाही पण मी लाकडं द्यायचो हातात. आणि नेमकं ती असं ती आता गेट कसं आहे तसं गेट मधून येताना बघितलं. पण ती येताना पाहिजे बाबा ती छाती काढून आलतो. आणि मला छाती काढलेली अजिबात सहन होत नाही. मी नेमकं पळत पळत गेलो त्याला म्हणलं छाती आधी घे. तो म्हणला का. अरे म्हणलं घे मसन वाटत नाही छाती काढून घे. तिथं भल्या भल्याची दाग झाली तुझं कुठे ठिकाण लावतो. तो म्हणला 4 कोटी. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते गवडी घे. धन मिळून कोट्यानं कोटी संगे नाही रे तुझं कुठे ठिकाण लावतो घ्या. तो म्हणला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बसलेले संपत्तीचा आणि सत्तेचा फुगा फुगतो पण एक दिवस फुटतो. फुटणार म्हणून बाबा चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं. आता मसन वाटत सोन हाडकच ना. हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला किती गोड बोलतय बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे एक दिन निकले ते सैर करणे मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही त्या हाडूक म्हणते मी किती बदलायचो 8 बदलायचो. पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. बसले तुम्ही आतापर्यंत एखादा असं उदाहरण बघितलंय का. एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाराला अग्निडाग दिला त्याच्या देहाची चांदी झाली. बाबा कोणी जाऊ द्या शरीराची होय माती कोणी न येती सांगाती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी. बसलेले तुम्ही म्हणाल हा लय इमानदार तो लय इमानदार. आताच्या काळात इमानदार राहिली नाही. आताच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. आता इमानदार फक्त एकच मसन वाटा. त्याच्या इतका घरी इमानदारच नाही. मी पटवून देतो. अरे शमशान शमशान तेरे इराद कितने नेक है तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर
लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या, दोघाची राग झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपके लिए ये चल रहा है, हिंदी में जो चल रहा है वो आपके लिए चल रहा है. हा, ऐका, मला सांगायचं एक दिवस प्रत्येकाची काय होणार आहे, राग होणार आहे. म्हणून बसलेले पद, प्रतिष्ठा, संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चालीना, हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी. बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी हातात कटोरी पडली, ही राजाची अवस्था आहे. एक गोड वाक्य बोलून जाईल. बसलेले आपला मित्र गरीब आहे, आपला शेजारी गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेल ना सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंक त्याचा. दिवस बदलायला वेग लागत नाही, पटवून देतो. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो रे मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणादा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे, पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ही 5 मिनिटं आपली कशामुळे लांबली माहितीये का? मी एका ओवी जवळ आहे, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. जन्मय म्हणजे मृत्यू आहे. फक्त एक काम करा, मृत्यू यायच्या अगोदर तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, नाहीतर घातली या भय नरका जाणे. पण कसं जगाला ऐकून जा, ऐकू द्या थोडा. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, अरे गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. ऐकून जा, आतापर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता, हस्तिनापुराचा मालक होता, भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. त्या 100 मुलाच्या बापाला भारताच्या सम्राटाला जावं लागलं. पुढचं उदाहरण ऐका. पुण्याचे आप्पाजी गुळवे तुकोबा यांचे सासरे कमीत कमी 36 एकर ऊसाचे मालक आहेत. आपल्याला 2च एकर आहे. आपलं ठिकाण लागणार, आपलं चालणार थोडं दमाने, आपलं चालणार नाही. पुढचं उदाहरण ऐका. भारतरत्न गान कोकिळा लता दिदी मंगेशकर, आजही त्या लता दिदींचा आवाज तास त्या लता दिदींचा आवाज ऐकतच राहावं वाटतं. थोडा इको कमी करा. इतका गोड ज्यांचा आवाज आहे त्या लता दिदी, पण बाबा त्यांनाही जावं लागत. पुढचं उदाहरण तुमच्या जवळच आहे. रतनजी टाटा जर 100 रुपये कमवले तर 100 रुपये सुद्धा भारताच्या कल्याणासाठी, भारतातल्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी खर्च करायची दानत आहे, पण त्या रतन टाटांना सुद्धा जावं लागतं. पुढचं उदाहरण ऐकून जा. नवऱ्यानं टाकून दिला, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, सांगत होती अरे कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेल आणि पर्यानं माझं छोटं मुलगा जगेल. पण लोक इतकं निष्ठुर आहेत या जगातली, जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेलेल्या माणसाला मात्र खादा देण्यासाठी चौघजण गर्दी करतात. अरे मेलेल्या माणसाला खांदा द्यावा लागतो, ही आमची धर्म संस्कृती, त्यात बदल करता येणार नाही. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय त्या कीर्तनात तर चांगला ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. तो विटेवरचा मालक आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायचा. मसन वाट्यात जायची, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रयत्नातला जळता निकाऱ्या घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. कुणी आधार दिला नाही, पण 2600 अनाथ लेकरांची आई झाली ती सिंधुताई सपकाळ. या जगात 2च व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ. एवढं मोठं कार्य केलं, पण त्या सिंधुताईला सुद्धा जावं लागलं. पुढचं उदाहरण जरा मोठ्याचं ऐका. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. अरे जग जिंकलं त्या सिकंदरानं, पण मरण जवळ आल्यानंतर सर्व सेवकांना जवळ बोलवलं, सांगितलं अरे ऐका,
काही तासाचा पाहुणा राहिलोय, मरणार आहे मी, संपणार आहे मी, जाणार आहे. पण आतापर्यंत तलवारीच्या पातीनं, अहंकाराच्या पातीनं रक्ताचे पाठ वाहिले. पण अहंकार जास्त दिवस चालत नाही. अहंकारे नारीला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नम्र झाला भूता तेने कोडिले आनंद. मरणार आहे मी, संपणार आहे मी, जाणार आहे मी. पण एक काम करा, ज्या दिवशी मी मरल त्या दिवशी माझी तिरडी बांधाल. पण तिरडी बांधत असताना माझे हात माझ्या अंगा शेजारी न ठेवता मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या, अरे सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. आज जवानी परतीराने माल कल्पचिताएगा, आज जवानी परतीराने माल कल्पचिताएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. मरावं लागत आहे, जावं लागत आहे. महाराज पार झालंय, ऐकून ऐकून कटाळा आलाय. एक दिवस मरायचंय. बराच वेळ या गोष्टीत घालवला गड्या तुम्ही महाराज. पण निश्चित मरण तर येणार आहे. पण आम्हाला जन्म सफल करायचा आहे, आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे. आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? महाराज म्हणतायत, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मराधी. ऐसे जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भस. किंवा तुकोबराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुख पार नाही. किंवा देवाचा पण नियम आहे, अंतकालेचे मामेव स्वरण मुक्त वाकले. जर मरताना देवाचं नाव मुखाला आलं तर देव मोक्ष करतोय, तर जन्माची सफलता आहे. देवाचं दर्शन झालं, देव भेटला तर जीवन सार्थक आहे. मग महाराज पहिला मोर्चा माझा नामदेवरायाकडे असेल. नामदेवराया, जीवन नावाची संधी जन्म आहे, मृत्यू आहे. आम्हाला आमचा जन्म सफल करायचा आहे. पण आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराया किती गोड बोलतात बघा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जगदोगी जगदेव राता भाव, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणी चला नाडोनी भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणी दला नाडोनी भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. तीनही प्रमाण काकड्यातली झालीत. नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती. किंवा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. बाबा, तरी बी लोकांनी भजन नाही केलं. आणि नाही भजन केल्यावर कशी फसगत निर्माण होते, एवढा दृष्टांत घरी घेऊन जा, आपलं जीवन आणि कीर्तन सफल होईल. लक्ष देऊन ऐका जरा. एकदा काय झालं आई, प्रांताचा राजा एका शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणलं की त्याचा छंदच ना शिकार करणं. राजा जंगलात शिकार करायला गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला आणि प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारतो नाही, बरं वाटतंय. अजून दोनदारी कसं आहे, चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप काय करणार? चावणार. साप राजाला चावणार. तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड, थोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. त्यानं बघितलं, बापरे, प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय.
आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचला त्यात राजाला साप चावतोय, राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय, कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोडायची. त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला ढकललं, राजा खाली पडला. राजा वैतागला, बावळट आहेस का रे, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट जरा देवानं तुला कमी दिली का रे, तुला माहित नाही का मी कोण आहे? अहो राजेसाहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही? तुम्ही प्रांताचे धनीत, तुम्ही आमचे मालक आहेत, तुम्ही राजे, तुम्हाला कोण ओळखत नाही? फक्त तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण कार्य ढकलून दिलं. पलीकडे बघताय सळसळ करत जाणारा साप बघितला, बापरे, पाय पडला होता, हो, म्हणजे चावला असता, हो, म्हणजे मी मेलो असतो, हो, म्हणजे अप्रत्यक्षरित्या याची मला जाणीव करून देतोय का की जो मी जिवंत आहे तो तुझ्यामुळे, तेच पटवून देतो इतका वेळ. आताचा जो श्वास घेता ही माझी कृपा आहे. काय करतोस रे तू? काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर बाळे लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो आणि शेजारच्या 2-4 गावांनी विकतो, त्याच्यावरती माझा घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज नाही. बारक्या माणसाचा जीव वाचवलाय का? राजा आहे, चल घरी. राजधानीत नेलं, प्रधानजीला हात मारली, प्रधानजी इकडे आहो. काय हो राजे साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडाय आलेली, मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करता का, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडं घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार होते काय? राजा बोलेन दल आले. राजानं सही केली, कागद लाकडं तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी बसलेले आहे का, एका एकरात किती बिन कसं बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे साहेब. किती किती लावताय काय ना? काय लावायच्या भानगडीत पडून आहे. 10वा आणि 13वा संगत जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागते. ते बघितलं असं ना पुष्पा. पण जरा ऐकून जा, आतापर्यंत चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले गड्या. पण आता सगळ्याच्या पायाला हात लावून एक विनंती असेल, आलोय ना आता हिंदू म्हणून जन्माला, तर प्रत्येक हिंदूने एकदा छावा बघून घ्या, कळेल संभाजी राजाचं बलिदान काय आहे, राजा हिंदू धर्मासाठी कसा गेला. आतापर्यंत राजाच्या बाबतीत बोलताना लोक 2च शब्दात वर्णन करायचे, एक तर राजा रगेल होता आणि राजा रंगेल होता. लाजा वाटायला पाहिजे आम्हाला. अरे ज्या राजानं 39-40 दिवस अन्याय सहन केला, तो राजा रगेला आणि रंगेला असेलच कसा? बाबा तो औरंग्या सांगत होता, तुम्ही म्हणाल डायरेक्ट औरंग्या म्हणला, मग माझा चुलताय काय आदरानं बोलवायला? त्या औरंग्या सांगत होते, अरे संभा कबूल कर लो इस्लाम, हम तुम्हें छोड़ देंगे. अरे हट, वाघाच्या पुढची औलाद आहे. अरे जन्माला पण हिंदू म्हणूनच आलो आहे आणि मरताना पण हिंदूच म्हणून मरेल, लक्षात ठेव. नाही नमला बाबा, जीभ काढली, डोळे नाही खाली घेतले, डोळे काढले, गुडघे टेकले. अरे जो राजा कधी कुणा पुढे नतमस्तक झाला नाही, त्या राजाचे गुडघे काढले. जरा स्पष्ट बोलतो, जास्त वेळ घेणार नाही, स्पष्ट बोलतो बाबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्या सल्तनीचे फक्त सरदार इकडे लढायला येत होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळात डायरेक्ट औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून होता. काय लढाई करावी लागली असेल, जरा याच्या पुढे जाऊन बोलू का? जर शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या लेकाला संभाजी महाराजांना मिळालं असतं ना, तर बापापेक्षा लेकाचा इतिहास लय मोठा असता. मला सांगायचंय, एका एकरात किती कोटी? तुम्ही ही विसरू नका. एका एकरात किती कोटी? 3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती? 15 कोटी. बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं, लाकूड तोडायला जायची गरज आहे बाबा? काय गरज? 2 वर्ष तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का, लय महत्वाचा मुद्दा चाललाय. मी लाकूड तोड्याचा राजाचा अजिबात सांगत नाही, जरा लक्ष देऊन ऐका. 2 वर्ष निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण या लाकूड तोड्याला 5 एकराची बाग दिली. आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं सगळं या चक्र असेल. आणि हंडी महाराज जिथं दिली का, तिथे नेऊन राजानं रथ उभा केला आणि 5 एकरकडे असं फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का, तसं राजाचं बी डोळं फिरलं, कारण जिकडं बघीन तिकडं कोळसा राखच दिसायची ना. आता ह्याचा धंदाच कोळशाचा, ह्याला साग दिलं काय, चंदन दिलं काय, बाबा हे काय करणार आहे? कोळसाच करणार ना. कोळसा का झाला बघायला, राजा खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत येऊन राजाच्या चरणानं नमस्कार झाला. राजा साहेब लय उपकार झाले. काय नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं, लाकडं मिळत होती, नव्हती मिळत. आता किती सोपं गेलं. आता माझ्या घरा शेजारी मला 5 एकराची बाग दिली, आता लांब जावं लागत नाही. आता सकाळ सकाळ पारोशात तोंडानं उठतोय, त्यातले 2-4 झाडं तुडितोय, घरी आणतोय, कोळसा करीतोय ना. आता त्याला बोरस मध्येच गिरायक लागते का बरं? वास मारते ना चन्नाच म्हणला. म्हणजे म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही, मोजून 5 एकराचा कोळसा केला. तो म्हणला एखादी दपली बिपली हाय करशील मावशी? दपली कळते का? गॅसच दपली कळते ना. हा अजून कळ ना, आता पुढच्या काळात नाही दपली करायची. तो म्हणला दपली नाही, पण कुऱ्हाडीचा दांडा आणू का? म्हणला. राजा म्हणला आण.
राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड निकालीन अशा बाह्या माग सारल्या. काय केलं असेल बरं? आ निवार हाणला असेल ना. पण राजा अविचारी नव्हता, राजा विचारवंत होता. राजानं विचार केला, आता हाणून मारून या कोळशाचं चंदन होणार आहे. आता काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल. आणि ही माझ्या संतांची भूमिका आहे. कसंच लोक ऐकत नाही त्यावेळेस संत समजावून करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती, करोणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. नाही सहज ऐकलं तर सायास सुद्धा करण्याचा प्रयत्न संतांचा असतो. ऐका. आणि त्यानं राजानं लाकूड तोड्याच्या हातात आपल्या हातात लाकूड दिलं, त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलं, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वास घेतला, मलयागिरी चंदन आहे, अजून जर भरपूर असतील ना तर कोट्यवधी रुपये देतो. तो म्हणला भरपूर नाही, 5 एकर होती. पण पठ्यानी कोळसा केलाय, मला दांड्यात सांगता का, मला घरी घेऊन जातो, 10,000 देतो मला. पळतच राजाकडे आला. राजा साहेब 10,000 म्हणताय दांड्याचं? हो. आता राजाने विचारायला प्रश्न, लाकूड तोड्यानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल आहे. आता राजा विचारतोय, तुला किती दिली ती? 5 एकर. तू काय केलंस? कोळसा कितीचा विकला? 5,000चा. दांड्याचं म्हणतंय किती? 10,000. ए तुला काय कळलं का र? आणि कळल्यावर माणसानं नम्र व्हायला पाहिजे बाबा. तो लाकूड तोड्या नम्रपणे हात जोडून उभा आहे. राजे साहेब कळलं बरं का, पण आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली ना. आता कोळसा झाला ना, आता परत चंदन होते का? ते मला झपकीनच आता चन्नाच नाव काढलं. म्हणजे हे कोणाचं चाललंय? राजाचं. माझ्या गोळ्या संपल्यात, राजानं लाकूड तोड्या कीर्तनात सांगाय का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. बसलेले राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे. नाही तर जरा माझ्याकडे बघा, ही इमारत मिळाली का आपल्याला, ही बी देहरूपी चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. हे जन्म वाया, नाही तरी गेला. जन्म वाया, नाही तरी गेला. सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगते तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म गोड सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म आहे. एका वाक्यात सांगतो बसलेले, मिळालंय चंदन, याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. मिळालंय चंदन, याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील, महाराज आमचा व्हायचा राहिलाय वय, आमच्या निम्मे अर्ध्या गेले ना परमसन वाटतात, फक्त लोक आम्हालाच उचलायची वाट बघतात. पण जाऊ द्या ना, 1 तास उरला खटवांग रायाशी, 7 दिवस परीक्षिती. 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार आहे, 7 दिवसात परीक्षिती राजासारख्याचा उद्धार आहे. तर आपलं आयुष्य याच्या पुढे नक्कीच आहे म्हणजे आहे. मग जाऊ द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. आता कळलंय तर आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. आणि अजून बी कळत नसेल तर विसरली तया, थोर झाली हानी, पचतील खानी 84. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही, मग लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तरी लोकांना ऐकलं नाही, मग किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. बाबा तरी लोकांनी ऐकलं नाही, हे जरी नाही कळलं तरी लोकांनी ऐकलं नाही. काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी अरे मुडा. तरी लोकांनी ऐकलं नाही. आपल्यात बोलाय नाथबाबा पटाई देत. नाथबाबा म्हणतात, नामाविन मुख जीव सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. तरी लोकांनी भजन केलं नाही.
पण नाथ बाबांपेक्षा बी तुकोबऱ्या जरा कळसाचं बोलतेत. सांगू का राग यायचा नाही तो कुणाला. बघा बरं का, लय टोकाचं प्रमाण काढायला लागलोय मी आता. आतापर्यंत लय सोप्यात चाललो होतो, थोडं आता जातो जरा अडचणीत. सांगू प्रमाण, हांडे महाराज सांगू. हे त्याला लोकांना राग नाही ना येत, आणि आला तरी काय करताल. पुढच्या वर्षी बोलवायचं नाही, मला होता आलाय. पण माझं बोलणं परकड असतं. नाही तर सध्या वारकरी संप्रदायात काय चाललंय माहिती का, या 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 सध्या कौतुकाच एक चाच चाललाय कीर्तनकारांचा. बाबा हे आलेत या, ते आलेत या, त्यांचं कौतुक करायला परत नियोजित आहे सगळ्या गोष्टी. मला कौतुकाला विरोध नाही, पण ही जागा स्तुती अथवा निंदा देवा करावी. मला त्याच्या बाबतीत मला कुणावरती टीका करायचा अधिकार नाही, ती करावी बी नाही आपल्यासारख्यानं. जरा लक्ष देऊन बाबा सांगतो, माझं बोलणं परखड असतं. येऊ द्या राग, आला तर येऊ द्या, पण माझा नाही. आपण जर भजन नसेल करत तर आपला. बघा तुकोबराय किती टोकाचं बोलतायत. तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नाम न वदे ज्याची वाचा. ह्याच्यापेक्षा टोकाचं बाबा बोलता येत नाही, पण तरी सांगतो मी, प्रमाण पटवून देतो. नाम न वदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. तुम्ही नका डोकं देऊ, आपल्याला प्रसाद आहे. हा सांगायचंय, नाम न वदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. आता शब्दशः अर्थ लावून घ्या. आता याच्या पलीकडे जातो. नाथ बाबा परत मिळणार नाही शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. चुकली या वर्म फेरा पडे, गोल्डन चान्स आहे. या चान्स मध्ये आम्ही आमच्या जन्माची सफलता करायची असेल तर काय करायला पाहिजे. नाथ बाबा किती गोड बोलतायत बघा. नरदेह दुर्लभ जाणार, 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 नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना रे, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार. तुम्ही वासुदेव बरोबर ना. ते काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना. हो आजी, जुन्या काळात वासुदेव यायचे गाव घरी यायचे ना. ती टोपी असायची, त्याला उलटे मोराची पिसरी असायची, सजवलेली असायची, आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायचे. झोपला का काय, बरोबर पहाटे 4 वाजता यायचे, बरोबर ना 5 वाजता यायचे. पण बाबा गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. ते पिंगळे बी यायचे बघा, पिंगळे. एका हातात कंदील असायचा, एका हातात टिमके असायचे. टिम 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 टिम. आजी आता वासुदेव येतो, आता पिंगळा येतो. आता वासुदेव येत नाही, आता पिंगळा येत नाही. आता येतो सकाळ सकाळ बटरावाला, पोंग पोंग. सध्या बटरावालाच माणसाला जागा करते, त्यामुळेच माणसं माणसात राहिल्यात. ती जुन्या काळात वासुदेव याचा, ती नीती शिकवायचा, धर्म शिकवायचा, माणुसकी शिकवायचा. आणि सगळ्यात महत्वाचं ती वासुदेव पैशाचं एक गाणं म्हणायचं. तुम्हाला आठवत असेल सगळ्याला, किती गोड होतं बघा. अरे वासुदेवाची ऐकावनी, अरे जगात नाही राम र. धाम करी काम वेड्या, धाम करी काम र. पैशाची जादू लैनारे, साधुरा नळाची हव. जन्मपासून सारी मानस, ला 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 ला. जन्मपासून सारी मानस, पैशाची गुलाम रे. धाम करी काम रे, धाम करी काम रे, धाम करी काम रे. ही गाणी बाबा जुन्या काळातली, आणि जुनं ती खरंच सोनं होतं. जुन्या काळातली बाबा गाणी काही ना काहीतरी बोध द्यायची. ती वारकरी संप्रदायाला धरून होती. किती गोड गाणी होती बघा. फिरत्या चाका वरती देशी,
मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटा घटाचे दैव आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुम्हा विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तू वेडा ही जुन्या काळातली गाणी भारीच होती बाबा. मला एका गाण्याचा मिळच लागा नाही आत्ताच्या काळात आहे ना. आत्ताच्या काळातली गाणी धोरणातच नाही तू. एक गाणं तर माझी जिंदगी चालली तरी मला कळणारच ती गाणं नेमकं सांगत आहे काय. सगळं काही बी सांगू शकतो पण एका गाण्याचा मिळच लागा नाही. रोज मी एकदा तरी ऐकतो दिवसातून काय सांगत असन बरं हे. ते गाणं बी असं नक्कमुक्काम 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 नक्क काय गाणं आहे वय नेमकं. नाकाचा मुक्का गी म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागा ना. तरी बी आमची गाबडी नाचल्याशिवाय राही ना. अजून एक गाणं आहे ती लुंगी डान्स लुंगी डान्स. आता कसा डान्स करायचा काय माहित बा. नको तिकडे जायला नको त्याच्याकडे जायला. ती जुन्या काळात ती वासुदेव व्हायचं ती पैसा शिकवायचं. आता लोक लय हुशार झाली पण एकमेकाला सांगाय लय भारी बोलतात लोक. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं माणसं जुडली पाहिजे बाबा. उत्तरार्ध खरं आहे पण पूर्वार्ध सगळा चुकीचा आहे. कारण पैसा नसेल ना माणसाचा सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणताला का भंगार येते कशाला त्याच्या नादी लागायचं. माझं तर म्हणणं आहे भरपूर पैसा पाहिजे पण पैसा कमवत फुकट. आधी बी सांगितलं एकही शब्द प्रमाणाशिवाय नसणारे धनवंता लागी सर्व मान्य. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे. भरपूर पैसा मिळवा पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं जातं आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कुणाचा फटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. बाळूमामा माहितीत बाळूमामा संत बाळूमामा फोटो इथं बघा. त्या बाळूमामांच्या आरतीतलं 2 नंबरचं वाक्य आहे 2 नंबरची ओवी. त्या बाळूमामाच्या आरतीत असं सांगितलंय नीतीने मागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणंय नीतीनं कमवा नीतीनं मागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं कमवत असाल अनितीनं मागत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. मी तरी वासुदेव वासुदेव म्हणा बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. चौथा मोर्चा असेल माझा ज्ञानोबरायाकडं ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवाला. माऊली तुम्ही या वारकरी संप्रदायाचा पाया घातला. सगळ्या संतांना विचारले सगळ्या संतांचं म्हणणं आहे जन्मजल सफल करायचंय तर भजन करावं लागतंय. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 2-4 आठवड्याचे. जन्मांतरीचं पाप जाळायचं काम काय करतंय भगवंताचं नामस्मरण करतंय. एवढंच नाही आताच्या काळात योग याग विधी येणे नवे सिद्धी. आता वाटतंय देव भेटावा तर देवाचं भजन करावं लागतंय. माऊली आमचा चाललाय प्रपंच संत म्हणतायत भजन करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे. माऊली म्हणतायत आम्ही प्रपंचाला विरोध केला नाही उलट माझी तर प्रतिज्ञा आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळेला. उलट माझं तर म्हणणं आहे हरिपाठात किती गोड बोलतायत. जेवढ्या सायासनं आपण प्रपंच करतोय सायासे करशी प्रपंच दिननेशी हरिशीन भजसी कवन्या गुडे. जेवढ्या सायासनं आपण प्रपंच करतोय तेवढ्या सायासनं परमार्थ करा. तो विटेवरचा मालकच काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. पण तेवढ्या 8 तासानं परमार्थ करता आला पाहिजे. पण आपला चाललाय 8 तास प्रपंचातला. शेवटी सगळ्या संतांना विचारून झालंय सगळ्या संतांची प्रमाणं बघितलेत. जर जन्म सफल करायचा असेल तर देवाचं भजन करावं लागतंय. तुकोबरा तुम्ही काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवारी. याच्या करवी आम्ही त्या देवाला बघितलं. देवाला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. मग महाराज निळोबराया तुम्ही तुकोबरायाचे शिष्य म्हणून तुमच्याकडे येतोय. निळोबराया सगळ्याची प्रमाणं घेतलेत. सगळ्याचं म्हणणं काळ सार्थक करायचं असेल तर देवाचं काय करावं लागतंय भजन करावं लागतंय. तुम्ही काय सांगाल या समाजाला उपदेश करत असताना की आमचा जन्म जर आम्ही सफल करायचा असेल तर काय करायला पाहिजे.
लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. साहेब, टाकेचे गाव सोसल्याशिवाय त्या दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, जो सहन करणार तोच या जगात मोठे होणार. चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. जंगी मोठेपण तयातन कठेन हो, तयातन कठेन, तयातन जंगी मोठेपण तयातन कठीण, अतिशय गोड. जया अंगी मोठेपण तया यातना गतीन. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही तर ऍक्सिडेंट, तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे एक मन आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रासच आहे. आता एखाद्या गावातल्या पोराने येऊन टाळ घेऊन उभा राहू द्या, लोक नीट बोलत नाहीत. लागलं वाटतं का टाळ कुठं आहे आता. आणि एखाद्यानं बोंबलत फिरू द्या, टुकारच आहे. मग त्यांनी काय करायचं नेमकं, जर तुम्ही त्याला टाळ वाजू द्या ना आणि बोंबलत तर फिरू द्या ना, ती म्हणते बरायला का आपलं डाब्यावच कुणीच बोलाय नाही. चांगलं जगा वाईट जगा, लोक नावच ठेवतात. कौतुक एकाच ठिकाणी मसन वाट्यात, ते बी 5 मिनिटं पिटूस तर. एकदा का महाराज पिटून लोक माघारी फिरली ती वय अरे भंगार होत मेलं ती बरं झालं. चांगलं जगा चांगलं जगण्याला तसंच एक वाक्य कायम बोलून जातो मी, जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत लोक नावच ठेवणार आहेत. पण एक वाक्य गरीबी घेऊन जा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्या सत्सत विवेक बुद्धीचा वापर करा, जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मला त्या सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आता आठवतंय. त्या सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, हा महाराष्ट्र जिवंतपणे कधीच कुणाला मोठे म्हणत नाही. या महाराष्ट्रात जर मोठं म्हणून घ्यायचं असेल तर आधी मारावा लागत, त्यावेळेस हा महाराष्ट्र मोठा म्हणत असतो. ही महाराष्ट्राची वस्तू असेल. कारण बिचारी गेली तरी अजून तिचा धडा आपल्या महाराष्ट्रातल्या पुस्तकात नाही, पण कर्नाटकच्या पुस्तकात तिचा धडा आहे. जिवंतपणे धडा टाकला होता, जगली तशी होती. सांगायचंय चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण हमखास. बाबा एखाद्यानं पांढरी गाडी घेऊ द्या, लोक म्हणतात काळी घ्यायला पाहिजे. एखाद्यानं काळी घेऊ द्या, लोक म्हणतात पिवळी घ्यायला. एखाद्यानं पिवळी घेऊ द्या, लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे. काय काय त्याच्या पुढची पत्राच खराब आहे. 5 स्टार नाही 3 स्टार आहे, धडाकली की फुटती. काय काय त्याच्या पुढची ॲव्हरेजच नाही. मी त्यातला एक जण पकडायला म्हणलं आपल्याकडे काय, तो मला आपल्याकडे सायकल आहे. म्हणजे तिच्या टायर खाली जीव दे, कौतुक कर ना. तुझ्याकडे फॉर्च्युनर आहे, तुझ्या मित्रानं शिफ्ट घेतली, मग तू जरा कौतुक कर ना. काय तुझी 50 लाखाची त्याची 20-10 लाखाची, काय अडचण आहे कौतुक करायला. पण सध्या सगळ्यात मोठा रोग झालाय माणसाला, जळका. नुसती जळ 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 जळ. आणि या रोगावर एकच लस आहे, ती म्हणजे हरिनामाची. कारण ती द्वैताची झाडणी करते. पण काय दुर्दैव काय माहित नाही, ज्यांनी ज्यांनी हरिनामाची लस घेतली आमच्यातलाच द्वैत जाय नाही. तुमच्यातलं राजकारण लय बरं बसलेले, आमच्यातलं राजकारण तुम्ही बघायला लागले म्हणता नका हे आपल्यापेक्षा जास्त राजकारण आहेत. तुमच्यापेक्षा आमच्यात जास्त जळाजळी. हो ह्याला काय येतं, लोक म्हणतात त्याला काय येतं. परत सगळी म्हणतात आपलं कोणालाच काय येत नाही, चला डाब्याव. लय अवघड आहे. चांगलं जगा सांग काय काय ह्याच्या पुढची हप्त्याव घेतली असेल. अरे हप्त्याव घेऊ दे नाही तर सप्त्याव घेऊ दे, तू गप मरकी. नाहीतरी बी आमच्या सप्त्यावल्याच आहेत ना. तुला लय पुळकायला दे एखादा हप्ताभर चांगलं जगात चांगलं जगणार तसं आहे. आता आम्ही महाराज लोक जरा लय अशी एकदम सगळे निघालो ना असं गोरक्यानी, तर लोक आम्हाला नीट बोलत नाही. आम्हाला बघितल्यावर काय काय म्हणतात, आले वाटतं बगळे. आता बगळ्याचा ना आमचा लांब लांबपर्यंत संबंध आहे का. एक जण तर डायरेक्टच मला भिडला, महाराज लईच बगळ्यावर निघालाय. म्हणलं मग वांगाने टाकी तू अंगाव लय जाऊ. आता मला जसं कळतं तसं मी कीर्तन करतो, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कंबर आवळलंय, मग नळ डावळायचं का आम्ही. आणि एखादं उदार वयात परमार्थ लागलं त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं. आता म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं काय लोक बोलतात सांगता येत नाही. आणि कुणाच्या नादी लागा, बेवड्याच्या नाही. उदाहरणाचं महाराज लोकांचं लयच अवघड केलंय. आपण कुठे बी जावं आपल्या लोक बोलतात म्हणजे बोलतातच. बरं काय घेणं नाही देणं नाही, लोकांसाठी जगत यात. अशी 50 पुढारी इकडे 50 महाराज लोक इकडे बसवायची आणि एक अर्ध चपटी पासून आमच्या स्वरायची, ती आम्हाला बोलू देत नाही. त्याचा एकच दोन असतो, अय बुवाय अय महाराज आहे तुझ्यातलं धमक. मग राहिलेली अर्धी संपून दाखव ते बघ.
तुझी आरती संपय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली होय. तुझी आरती संपय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक असे पाठ केला. तसलंच परवा एक मला आडवा आलं, म्हणला कुठे आज खेळ. आम्ही काय डोंबरी का कोलाची का जुगार खेळतो का पत्ते खेळतो, लय जाऊ कडे. चांगलं जगा, चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे, पण गुण हमखास आहे. माझ्या तुकोबाऱ्याला लय त्रास दिला, पण प्रयाण काळी देवे विमान पाठवले. माझ्या ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला तर लोक मनाची बाटलो. इंद्रायला ज्ञानोबरायाचा स्पर्श झाला तर लोक मनाची इंद्रायणी बाटली. पण काय ज्ञानोबरायाचा अधिकार, त्याच ज्ञानोबरायाच्या फक्त समाधीला हात लावण्यासाठी आज आळंदीत लाखोची गर्दी. ही माझ्या ज्ञानोबरायाची ताकद आहे. चांगलं जगा, आता त्रास होईल पण शेवट मात्र गोड झाल्याशिवाय राहणार नाही. काय काय म्हणतील महाराज सांगितलं तुम्ही मग चांगलं जगा, बरीच उदाहरणं दिली तुम्ही, भजन करा सांगितलं, पण नाहीच भजन केलं, नाहीच चांगलं जगलं तर मग नेमकं काय. मग नाथ बाबा काय म्हणतात ऐका, म्हणा पिंगळा आता. हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी वा काळ बांधून येईल, सरत शेवटी वा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. हे भजनाधनी आमचं काय वाजाईल, आमचं काय वाजाईल. हे पिंगळा 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 माधवानी बोल बोलत देखा, पिंगळा माधवानी, पिंगळा माधवानी बोल बोलत देखा, पिंगळा माधवानी. हे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी जगतनी होती एका मुसलमानाची सुने. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो गुणवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे भंडारा लाटी हाती गोगरण काठी, भंडारा लाटी हाती गोगरण काठी. राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी. भंडारा लाटी हाती गोगरण काठी, भंडारा लाटी हाती गोगरण काठी. राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेनर बाळू मामाच्या साठी, राखी तो मेनर बाळू मामाच्या बाळू मामाच्या साठी. हे भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला, रेशीम धागा बाळू मामाची
वरदवंत जय राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी जय जवान जय किसान. हे सोपं नाही. हे काय पाचशे घेऊन मतदान करणार रक्त आहे होय. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं ऐकून जा, या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे आणि हा आमचा स्वाभिमान आहे. आता काय काय आमच्यातलेच आम्हाला शिकवतात, महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का? मग सासू सुना काय कीर्तनातला विषय आहे का? उलट सासू सुना सांगण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनात 10 मिनिटं तरी एखादा समाज सुधारक असावा, की जेणेकरून मुलं त्या मार्गावरती चलतील. नाही तर मुलं जर इकडे आली नाहीत ना, परत वारकरी संपदाय संपला म्हणून समजायचं. आज तरुण मुलांची इथं गरज आहे आणि ती आणता आली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं बोलून जातो, साहेब राजे नसते तर आजचं कीर्तनच नसतं. राजे नसते तर आजचं कीर्तन नसतं, राजे नसते तर आपल्या गावचा सप्ताह नसता, राजे नसते तर आपल्या गावचं मंदिर नसतं, राजे नसते तर मंदिरावरती कळस नसता, राजे नसते तर आपल्या अंगणात तुळस नसते, राजे नसते तर आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नसतं, आणि राजे नसते तर जरा परखड बोलून जातो, मी विकास महाराज देवडे नसतो. असतो कोण असतो? अब्दुल भाईन काय? तुम्ही हसणारे बी तुम्ही कुणी चांदबाई असता, नजीरबाई असता, वजीरबाई असता. हे आपली नावं ठेवायची परवानगी जर आपल्याला कुणामुळे मिळाली ना, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. अगदी दिलेल्या निश्चित वेळेत कीर्तन संपणारे घड्याळाकडे कुणी सुद्धा बघू नका. टाइम गेलेला बी तुम्हाला कळला नसेल. शेवट सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती कोणती ऐका, आणि 5-10 मिनिटं आई हा विषय स्पष्ट करतो आणि लगेच थांबतो. ऐका राजांच्या जीवनातली सर्वात मोठी क्रांती. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या करामतेचे, शिवाजी राजाच्या करामतेचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे. करील काय कल्पना युक्तीची हराम, करील काय कल्पना युक्तीची हराम, करील काय कल्पना युक्तीची हराम, करील काय कल्पना युक्तीची हराम. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत मुलत आला, सय्यद गंटला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. अहो म्हणतात ना, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या शामियानात येऊन बसलेला आहे, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे घरे लग जाओ. महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तरी या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास आणि आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मात मोरी करणाऱ्याची, याच मातीत माती केल्याशिवाय परत नाही बघा. तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून. खान हात मारितो हसरी, खान हात मारितो हसरी, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला आलिंगन दिलं आणि खानाला दगा केला. खानाचा अभिमान मानला, कटरीचा वार त्यानं केला, खरखर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार
छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली पोटमध्ये बीज ढकलला वाघनक्याचा मारा केला खानाचा पोतळा बाहेर आला आणि खान जागीच गप्प प्राण झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडाचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडाचे युद्ध झाले पण हे अंगात राजाचं रक्त आहे म्हणून जमतंय आणि एवढं बाबा पवाडा म्हणायचं म्हणजे एका कीर्तनाची ताकद अख्खा एक पवाडा खातोय आणि सकाळपासून हे तिसरं आहे म्हणजे सकाळपासून कंप्लीट 6 तास झालं बोलतोय पण ती देवाची कृपा आहे म्हणून सगळं जमतंय त्या राजाने म्हणावं काळ सार्थक केला आम्ही आमचा काळ सार्थक झाला कारण आम्ही तुकोबरायाच्या कीर्तनात येऊन बसलोय तुकोबरायाचं मार्गदर्शन घेतलं म्हणून काळ सार्थक केला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काळ सार्थक केला म्हणायला काही अडचण नाही एकदा सगळ्यांना विनंती एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या बरं आता वरचे कुणीच माईक मध्ये म्हणणार नाहीत बघू आपला बी आवाज किती वरती येतोय सगळ्यांचा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय जवान बोलो बोलो बाळू मामाच्या नावाने विधवा माये कंप्लीट 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपवतोय 9 वाजून 10 मिनिटांनं अगदी आतापर्यंत तंतोतंत अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जवळजवळ बोलता बोलता 100 प्रमाण बोलून मुखातून गेले असतील गायकांनी आम्ही सगळी मिळून 100 प्रमाणांचा आधार घेऊन जवळजवळ अभंग पटवून देण्याचा प्रयत्न केलाय ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत त्या कैलासवासी हौसाबाई केशवजी केदारी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते त्यांचे सुपुत्र आमचे संतोष दादा 1-2 महिन्यापूर्वी आमच्या भागाचं वैभव महिला कीर्तनकारामध्ये आरतीताई भुजबळ यांच्या घरी त्यांच्या सप्त्यामध्ये मातृपितृपूजन सोहळ्यामध्ये माझं कीर्तन होतं त्यावेळेस ते तिकडं कीर्तनाला आले होते ज्यावेळेस त्यांनी कीर्तन ऐकलं त्यावेळेस ते म्हणले महाराज काही करावं लागते पण आमच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्हाला कीर्तन करण्यासाठी यावं लागतंय त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आहे ऐकून जर मी आधी सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती लक्ष देऊ नये का या जगात सगळ्यात जास्त जी प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त आई सिकल वळ्याची जाती करीला भाविन प्रीती किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलावरती प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई गड्या बसलेली लक्ष देऊ नये का आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही काय म्हणत असता कौशल्येचा राम बाई कौशल्येचा राम कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता ढाई मोकरून रडते रामासमोर उभा राहते रामा नको ना जाऊ वनवासाला तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही पण आई जगली बरं का पण दशरथ नावाचा बाप सांगत होता रामा तू वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला ना तुझा बाप जगायचा नाही गाड्या आणि झालंय तसंच एका भिंतीकडे बघत पुत्र वियोगामध्ये राम राम करत दशरथ नावाच्या बापानं प्राण सोडला पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा राम अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये आई गेली की आमच्या डोळ्यात आसवच येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो थाप इको द्या थोडा इको आणि याला ट्रबल वाढवा याचा आई गेली की आमच्या डोळ्यात आसव येतात आणि आम्ही म्हणायला सुरुवात करतो इको आई वाचून अरे आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते
खरी आईची माया ज्यालाई नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझे आई ग, 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 आई प्रेम करते यात धुमत नाही बरं का. पण आईपेक्षाही जो जास्त काकणभर प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीरावरून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा, ऐकू द्या दादा याला. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावा कला. घडी बर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाई गड्यार उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची, मुखी घाल मेल, मुखी मुखी माया त्याची. आई प्रेम करते बर का, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई किती प्रेम करते आठवा. संतोष दादा ज्यावेळेस तुम्ही लहान असाल, ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस अचानक रात्री 12 वाजता जाग आली असेल, झोपेतून उठला असेल ना आई जवळ गेला असेल. आई, हे आई ऐक ना घाई, आई तू आज अंगाई म्हटली नाही ना आई, बघ तुझ्या लेकराला झोप आली नाही. आई तू जर अंगाई घातली तर लेकरू शांतपणे झोपी जायचं. आई घे ना एकदा मांडीवरती, घा ना अंगाई. बघा आपण सगळेजण आठवा, आईनं आपलं मस्तक या मांडीवरती घेतलं, सुरू केलं. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. गाय झोपली गोट्यात परसात चिवू काहू, मिट पापण्या डोळ्यांच्या हो, मिट पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग भाई. जे आपल्यापेक्षाही मुलावरती जास्त प्रेम करते ना त्या व्यक्तीचं नाव आहे. फक्त 2-3 मिनिटाची घटना माझ्या जीवनातली सांगतोय, आता शिवरंजनी दिली तरी चालतंय. 2-3 मिनिटाची माझ्या जीवनातली घटना आहे, सत्य घटना आहे. आपल्याकडे मन आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. आई किती प्रेम करते एका घटनेतून सत्य सांगतो आणि थांबवतो, ऐकून जा. बाबा आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी. थोरलीचं नाव मनीषा, तिच्या पाठीमागची स्वाती, तिच्या पाठीमागचं मीन, माझ्या पाठीमागची सुप्रिया. अगदी बाबा आम्ही म्हणायचो माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, माझा सोन्याचा संसार. ज्या दिवशी गणपती येतात का, गणपती बसतात ना त्या दिवशी बाबा आमच्या गावात लय मोठी यात्रा असते गणपती बाप्पाची. शिवरंजनी द्या, नाही तर मग इकडे माईक द्या पेटीला. लय मोठी यात्रा असते. त्या यात्रेला 3ही बहिणी आल्या आणि 3ही बहिणी आल्यानंतर बाबा अचानक रात्री थोरल्या बहिणीच्या छातीत दुखायला लागलं.
आम्ही आमच्याजवळ अंबालिका कारखाना आहे बघा, थोडासा आवाज कमी करा. आमच्याजवळ अंबालिका कारखाना आहे बाबा, तिथे आम्ही ऍडमिट केलं. 4 दिवस झालं काही उपचार होत नव्हता. परत आम्ही दौंड आहे आमच्याजवळ, दौंडला आणलं, पण तरी काय उपचार झाला नाही. शेवटी तिथल्या डॉक्टरानं पुण्यातलं केम हॉस्पिटलची चिठ्ठी दिली आणि आम्ही केम हॉस्पिटलमध्ये आलो. आल्यानंतर ॲडमिट केलं. जो दीनानाथ मंगेशकरचा आता घोळ चाललाय का, त्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आम्ही ते चेकअपसाठी रिपोर्टसाठी पाठवलं आणि त्या हॉस्पिटलचा 4 दिवसानंतर रिपोर्ट आला. डॉक्टरांनी मला जवळ घेतलं. महाराज तुम्ही जवळचे मित्र आहेत म्हणून सांगतो, ऐका ना, काय हो ताईला घरी घेऊन जाता का? डॉक्टर जर बरी झाली असेल तर किती म्हणाल तेवढे पैसे देतो आणि घरी घेऊन जातो. तसं नाही हो. रिपोर्ट आलाय, त्या रिपोर्टमध्ये असं दाखवलं जात आहे की कॅन्सर झालाय, तो लास्ट स्टेजला आहे, आता नाही वाचवता येणार. डॉक्टर काहीतरी करावं, पैसा लागू द्या. महाराज तुम्हाला माहिती, वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण द्या ते. आता सगळं डॉक्टरांच्या हातात नाही, आता सगळं देवाच्या हातात आहे. महाराज घरी घेऊन जा. 4-5 दिवसाच्या पुढे हिचं आयुष्य नाही, ते बंद करा. इथं बरोबर चाललं. 4-5 दिवसाच्या पुढे आयुष्य नाही. महाराज तिला गाडीत बसवलं. दौंड जवळ काष्टी नावाचं गाव आहे, माजी मंत्री बबनरावजी पाचपुते साहेबांचं. त्या गावात दिली, तिथं आणली. रात्रभर बाबा आम्ही मुलाबाळात ठेवलं. पण आम्ही दाजीनं रात्री विचार केला, जर आपण घरी ठेवल तर आपण माणसं कसली. जाऊ द्या म्हणताय डॉक्टर, पेशंट जात आहे तर जाऊ द्या, पण प्रयत्नांती परमेश्वर. बघायला काय अडचण आहे, प्रयत्न काय करायला काय अडचण आहे. पलीकडे आमच्या पलीकडे बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे. आम्ही तिकडे जायचं ठरवलं. बाबा जात असताना सकाळी सकाळी घराच्या बाहेर पाय ठेवला, तेवढ्यात तिची 2 मुलं बाहेर आली आणि आईच्या पायाला बिलगुन रडत होती. सांगत होती, आई हे आई 1.5 महिना झाला आई तुझ्या हातचं खायला भेटत नाही. आई 1.5 महिना झाला तुझा हात सुद्धा मायेच अंगावरून पिसरला नाही. आई आई लवकर बरी हो ना आई. कोण आहे आई तुझ्याशिवाय आम्हाला तरी या जगात. आई तुझ्याकडे बघून जगायचं. आई लवकर बरी हो. मी तिला बाबा दोघाला बाजूला काढलं. वेगळ्या खोलीमध्ये आम्ही 10 मुकरून रडत होतो. गाडीत बसवलं, बार्शीला गेलो, केमो दिला आणि 4 दिवसानंतर मी घरी आल्यानंतर दाजीचा फोन आला. ऐक ना, काय दाजी आपल्या हाताला यश आलंय, काय झालं? काय नाही. डॉक्टर म्हणतात आपलं पेशंट उद्या सोडता येईल, पेशंट बरं झाले. दाजी काय आनंदाची गोष्ट आहे. पैसा जाऊ द्या, संपत्ती जाऊ द्या, पण आपली माणसं जगतायत याच्यापेक्षा आयुष्यात दुसरं काही महत्वाचं नाही. पैसा परत किती कमवता येईल, पण गेलेली माणसं परत माघारी आणता येत नाहीत घऱ्या. बाबा त्यावेळेस माझ्याकडे काही 4 चाकी नव्हती, गायन करत फिरायचो मी. गाडी होती, गावातली गाडी बुक केली, सकाळी सकाळी निघणार. त्यावेळेस दादा पुन्हा दाजीचा सकाळी 6 वाजता फोन आला, निघालायस का? नाही निघतोय. काही नाही, ऐक नाही 4 चाकी आम नको, 2 व्हीलरवरती आहे. काय झालं? काही नाही, डॉक्टर म्हणतायत एक क्षणाचाही पेशंटचा भरोसा नाही. दाजी रात्री तर म्हणत होतो पेशंट जगते. हे बोलण्यात वेळ घालू नको, लवकर ये. बाबा गाडीला किक मारली आणि सायंकाळी 4 वाजता बार्शीत गेलो आणि दाजी जवळ गेलो. दाजी काय झालं? काय नाही, जा तुझी बहीण वाट बघते. आयुष्याचा दरवाजा ढकलला, दरवाजातून तिच्याकडे बघितलं. ती दरवाजाकडेच बघत होती. दाद्या आलास? काय आलो की ग? दाद्या लय वाट पाहिली रे, काय झाला ग थोडा उशीर प्रवासामुळे. दाद्या आतापासून आतापर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून या दवाखान्यात करत होता रे दाद्या. इथं आणल्यापासून जरा जीवाला बरं वाटत होतं, पण रात्रीपासून असं झालंय की कधी कोणता क्षण येईल या जगातून मी निघून जाईल सांगत नाही. पण दादा एक मनातलं सांगू, काय गत आहे दादा, आता मरायचं नाही रे, आता जगायचंय. कोणासाठी नाही बघ, पण जे घरून येताना छोटी छोटी लेक रडत होती आईच्या विराहामध्ये, त्यांच्यासाठी जगायचंय दादा, त्यांच्यासाठी जगायचं. दादा आयुष्यात तुला काही मागितलं नाही या तुझ्या बहिणीने. महाराज आज मी महाराष्ट्रात जेवढं काही नाव कमवलंय ना, ते फक्त माझ्या बहिणीच्या आशीर्वादामुळे. एक 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 रुपया करून तिनं मला शिकवलंय, तिनं मला घडवलंय. आज जो कोणी असेल तो तुझ्यामुळे गायन करत फिरायचो. तिला वाटायचं अभ्यास आहे, व्याख्यान चांगली करतो, कधीतरी चांगलं कीर्तन करणार. बाबा तिचं स्वप्न होतं लय मोठा कीर्तनकार व्हावा. आता लय मोठा झालो, लय बाबा डायरीत असा 1 दिवस नाही की 2 तारखा नाहीत. लय मोठा झालो, लोकांच्या दृष्टीने नाही पण माझ्या दृष्टीने लय मोठा झालो घड्या. पण ऐका, आज एवढ्या ठिकाणी उभा असताना, एवढ्या वैभवात उभा असताना बघायला मात्र बहीण राहिली नाही. बाबा याचे आयुष्यभर खंत राहील, याचे आयुष्यभर खंत राहील. ती सांगत होती दाद्या कुणासाठी, पण मुला बाळांसाठी जगायचंय, मुलासाठी जगायचंय. महाराज आता त्यातली मुलगी लग्नाला आली आहे. ज्या वेळेस मी तिच्या दारात जातो ना, मुलं बघायला जातो ना, ती जवळ येते, मिठीत घेते, रडते. मामा हे मामा लय जीव लावला तुम्ही, लय प्रेम केलं मामा तुम्ही. मामा सगळं दिलं गाड्या, पण मामा ज्यावेळेस तू पुढं जातो ना मुलगा बघायला,
त्यावेळेस मायेनं डोक्यावरून हात फिरवणारी आई लागते बघ. मामा आई नाही देऊ शकला तू हे विसरशील. स्वामी तिने जगाचा आई विना भिका. हे ऐका, डहाय मोकळून मीन बहीण रडत होतो एकमेकाच्या मिठीत पडून. डॉक्टर जवळ आले. महाराज नका रडू, जास्त त्रास होईल. बाहेर काढलं आणि बाहेर फक्त आयुष्यातून बाबा बाहेर पाय मांडत असताना तेवढ्या डॉक्टरांच्या हाक मारली. महाराज 1 मिनिट थांबताय. काय काही नाही. कोण आहे? बहीण आहे. काय बोलली? काय नाही. 2 छोटी छोटी लेकरं, त्यांचा सांभाळ कर म्हणली. महाराज आम्ही रात्रीपासून विचार करतो ही पेशंट जगतंय कोणत्या अशीवरती, काय झालं. इथे डॉक्टर कोणते असतील तर डॉक्टरांच्या लक्षात येईल. कमीत कमी माणसाला जगायला 25,000 पेशींची शरीरामध्ये गरज असते. तिच्या अंगात फक्त 10,000 पेशीत आणि त्यात कॅन्सर लास्ट स्टेजला आहे. कोणत्या अशीवरती जगतंय काय माहित नाही. पण महाराज डॉक्टर झालं का? काय नाही. ज्यावेळेस तुम्ही ICU मधून पाय फिरवला ना त्यावेळेस तुमच्या बहिणीनं सुद्धा या जगातला शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हाक मारत, ताई म्हणून आवाज येत होतो. बाबा आवाज येत नव्हता. आणि आज 8 वर्ष झालं बाबा तो आवाज मी शोधतोय. आता दोनही बहिणी रक्षाबंधनाला भाऊबीजेला येतात. पण ज्यावेळेस त्या दोन्ही हातात राखी बांधतात का त्यावेळेस तिसऱ्या बहिणीच्या फोटोकडे जाऊन रडत बसावं लागत. एक सांगेन, आपल्या नात्या इतकं या जगात जीवनात कुणीच मोठं नाही गड्या. पैसा संपत्ती सगळं दुय्यम आहे. पैसा मिळवता येईल पण नाती मात्र परत आयुष्यात कधीच भेटत नाहीत. आज डहाई मोकळून एवढा मोठा झालो, एवढं मोठं वैभव असलं तरी आज तिच्या विराहामध्ये डहाई मोकळून राहावं लागतं. ही माणसाची ताकद आहे. फक्त एकच सांगेल, माणसं आहेत तोपर्यंत जपा. एकदा का माणसं निघून गेली परत पश्चातापाशिवाय हातात दुसरं काहीच राहणार नाही. जाता जाता शेवटचे कीर्तनातलं गीत होईल आणि या कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम होईल. ट्रबल आणि जास्त आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संतोष दादाच्या प्रेमाच्या नात्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. एवढं मोठं संतोष दादांनी वैभव निर्माण केलं पण आपल्या आईबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण केलं. आपल्या वडिलांबद्दल मनामध्ये प्रेम आहे. आणि धर्मकार्यात मला वाटतं या परिसरात खूप मोठा हातखंड त्यांचा आहे. कोणतीही संस्था असू द्या, गोशाळा असू द्या, कुठलंही धर्मकार्य असू द्या, आमचे संतोष दादा मोकळ्या मनानं आणि मोकळ्या हातानं त्या धर्मकार्याला मदत करतात. तुम्हाला करतील यात नवल नाही. माझं जवळजवळ इथून 150 किलोमीटरचं अंतर आहे. पण माझ्या घरी जरा लक्ष देऊ नये का. तुम्ही म्हणत असता महाराज लोक कीर्तनाचे एवढे पैसे घेतात त्याचं करतात काय. सिद्धटेक जवळ माझं आता सप्ताह झाला बघा तुकोबरा यांचा. त्या सिद्धटेक जवळ माझं गणेशवाडी नावाचं गाव आहे. माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आहे साहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी आणि धर्मवीर संभाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर माझ्या घरी उभा राहत आहे. त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 2 कोटी रुपये. राहतही म्हणण्यापेक्षा मंदिर जवळजवळ उभा राहिलंय. अगदी 14 मे किंवा 23 मे रोजी त्या मंदिरांमध्ये मूर्त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सभापती महोदय, विविध आमदार त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिरेल एवढा मोठा सोहळा त्या ठिकाणी होतोय. एवढंच नाही, ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी अनाथ आश्रम जून मध्ये चालू होते, बांधकाम चालू आहे. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, बऱ्याच वेळा कीर्तन बाबांनी माझी ऐकलीत, बऱ्याच वेळा या भागात माझे कार्यक्रम झालेले आहेत. एवढंच नाही, एक वारकरी शिक्षण संस्था आपल्याकडे फ्री, गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. तशीच माझ्या घरी दुसरी वारकरी शिक्षण संस्था जून मध्ये चालू होते. ज्या शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याच मुलाला कीर्तन, गायन, भजन, पक्वा शिकायला 1 रुपयाची फी नाही. एवढं मोठं कार्य त्या ठिकाणी चाललंय. आणि त्या माझ्या मंदिराला आमचे संतोष शेठ यांनी 1,01,000 रुपयाची देणगी दिली. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. तुमच्या परिसरात देतील यात नवल नाही. पण मी माणसं आयुष्यात बघितली गड्या,
पण एवढी दानशूर माणसं या जगात अजिबात बघितली नाहीत. अगदी तुम्ही जर देवाला एका हातानं देत असाल संतोष दादा, तर तो देव असा आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तो हजारो हातानं आपल्याला परताव्याच्या रूपाने दिलेल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता सगळ्यांच्या चरणी एकच विनंती, 5-10 लाखाचं घर बांधायचं मला तरी सोपं नाही साहेब. 15 लाखाचं घर 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात बांधलं. ते बांधायला मला 15 लाख लागले. 7 लाख माझ्यावर कर्ज झालतं. पण 1 ते 2 कोटी रुपयाचं मंदिर जानेवारीमध्ये मागच्या चालू केलं. आता मे मध्ये त्या मंदिरात मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठा आहे. एक काही रुपयाचं देवानं कर्ज होऊ दिलं नाही. ही देवाची ताकद आहे. एकदा देवाचं काम हाती घेतलं रे घेतलं, तुझी चिंता त्याशी. सर्व आहे तो काम सत्य संकल्पाचा, दाता नारायण तो दिल्याशिवाय राहत नाही. जाता जाता एक विनंती, मुलांसाठी मी कधीच कोणापुढे हात पसरला नाही. खूप मोठं धर्मकार्य, फक्त धर्मवीर संभाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलून चालणार नाही, ते कुठेतरी कृतीत आणायला पाहिजेत. एक पलीकडे तुमच्याकडे शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर झालंय, सेम तीच कॉपी माझ्या घरी होते. धर्मवीर संभाजी महाराजांचं पहिलं मंदिर होतंय. जर वाटलं कुणाला धर्मकार्याला आपण काही ना काही सहकार्य करावं, तर कीर्तन झाल्यानंतर 10-15 मिनिटं मी या ठिकाणी असेल. ज्यांना वाटेल त्यांनी निश्चित मदत करा, कारण धर्म कार्याला दिल्यानं आयुष्यात कधीच कमी पडत नसेल. निश्चित एक आशा व्यक्त करतो, इथं आलेला प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नसतील पैसे आणले तरी मी फोन पे घेऊन आलेलो आहे. निश्चित सर्वजण मदत कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आई साहेबांना घेतलंय नाव. आई साहेबांना खऱ्या अर्थानं भगवंतानं त्यांच्या चरणाजवळ जागा दिलीच आहे. त्यात विशेष काही मागण्यासारखं नाही. या मरणाला आयु मरण असं म्हणतात, म्हणजे पतीच्या अगोदर जाणं. हे अनेकांनी मागितलं पण तरी सुद्धा त्यांना मिळालं नाही. ते मरण आई साहेबांनी साध्य केलं. गेल्याबरोबर या जगातला शेवटचा दिवस गोड केलाय. या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलता बोलता एखादा शब्द जिव्हाळा लागलेला असेल तर पुन्हा माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांचं संतोष दादाच्या वतीनं स्वागत करतो. कोणी शेवट बोलणार असेल, श्रद्धांजली वाहणार असेल तरी सर्वांनी याच ठिकाणी बसा आणि सर्वांनी प्रसाद घेऊन जा एवढीच अपेक्षा असेल. सर्व टाळकरी बंधूंनी अतिशय गोड साथ दिले. माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं ही सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर आहेत. तुम्ही माझं लेकराचं ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांनी पुढे शूटिंग केली, ओम साई क्रिएशन महाराष्ट्रातलं एक चांगलं चॅनल आहे. आणि आत्ताच तुम्ही सोनी मराठीला बघत असाल, सध्या महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण ही मालिका सोनी मराठीने आणली आहे. अगदी अस्सल वारकरी कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी होत आहेत. एक चांगल्यात चांगलं वारकरी कीर्तन करणारा माणूस शोधायचा, कीर्तनकार शोधायचा आहे. सगळे तर करतायत, कारण कोण इंग्लिशमध्ये कोण कीर्तन करतंय, कोण हिंदीमध्ये कीर्तन करतंय, कोण मराठीमध्ये कीर्तन करतंय, तर कोण संस्कृतमध्ये कीर्तन करतंय. अगदी शुद्ध वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा जपणारा कार्यक्रम सोनी मराठीनं या ठिकाणी आणलेला आहे. निश्चित सर्वांनी तो कार्यक्रम बघा आणि प्रतिसाद द्या. सगळे आपले कीर्तनकार आहेत. 108 जवळजवळ कीर्तनकार निवडले आहेत. त्यातून महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण आहे हे निवडायचं आहे. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः त्यांच्या हाताने केले. जो महाराष्ट्रातला लाडका कीर्तनकार होईल त्याला वारकरी संप्रदायाची मानाची विना देऊन गौरव करण्यात येणार आहे. सगळ्यांनी तो कार्यक्रम बघा एवढंच निश्चित समागन असेल. बाहेरून बरेच कार्यकर्ते आलेत. आवर्जून ज्यांचं नाव घ्यायला सांगितले ते आमच्या आरतीताई भुजबळ बाळूमामांचं चरित्र सांगतात. बाळूमामाचं कीर्तन करतात. बाळूमामावरती कीर्तन करताना अनेक वेळा त्या या भागामध्ये आलेल्या आहेत. निश्चित त्या या ठिकाणी आहेत. आपल्या परिसरातील दिग्गज कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार या ठिकाणी आलेत. सगळ्याच्या चरणावरती विनम्र नतमस्तक कीर्तन रूपे सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम.